जीवनाचा उद्धार होतो कारभारी. आता मी तुमचं नाव घेणार आहे. मी तुम्हाला आवडते ना? मी काय दिसते तुला आरचीच? मी आरची म्हणल्यावर तुम्ही कोण? परश्या. असला परश्या बुट्टा. आता कारभारी मी तुमचं नाव घेते. मला एकदा पिल्लू म्हणा. पिल्लो असं म्हणा. पिल्लो. माय असं नाही करा. लांबणीच म्हणा. पिल्लो. पिल्लो. भारुड म्हणलं की नमन करावं लागतं गणपतीला. प्रत्येक कार्यामध्ये गणपती काढायला लागतो. हे शांत बसा. लग्न जर आपल्या घरी असलं तर गणपतीचं स्तवन करायला लागतं. आपल्या घरात गणपती काढायला लागतो. त्याला प्रार्थना करायला लागती. निर्विघ्नपणे ते लग्न पार पडतं. शेतामध्ये जर शेतकरी गेला आणि जुन्या काळामध्ये टिपण धरली, गण्या गण्या गणपती जर नाही म्हणला वसंत भाऊ, तर ती पेरणी भरपूर होत नव्हती, कडील जात नव्हती. टिपण मोडायची, फण मोडायचं, काहीतरी मोडायचं. म्हणजे टायमाला गणपती स्तवन केलं, गण्या गण्या गणपती काम लागू दे सुखी असं म्हणलं की नाही, 25 एकर जमीन असू द्या, तेवढी पेरणी होऊ द्या, डंक काही लागणार नाही, कुठं काही होणार नाही. हे शांत बसा. म्हणून हे गणपती स्तवन करायला लागतं. तर भारुड म्हणलं की नमन करायला लागतं गणपतीला. गण झाला म्हणजे सुरुवात कार्यक्रमाला. म्हणून त्या टायमाला आपण गण करूया. सुंदर आपल्यासमोर पोरगं उभं आहे, मस्त आपल्या गावचंच आहे. याचं नाव काय, गाव काय, अगदी सुंदर आहे. याला सोंग आपण करणार आहे, सोंगी आहे. पण हा गणपती आपण म्हणूया. गणपती काय, तुझं नाव काय ना? हा, शेवरी. काय ना? शेवरी. लय अवघड आहे नाव. काय ना? वा. वडिलाचं नाव शंकर, आडनाव पाटोळे. वा. किती रे तू? किती? 6वी. किती रे? 6वीला. लग्न झालं? लग्न झालं का रे? तो नाही म्हणलं रे पप्पाचं. पप्पा झालं का? झालं म्हणता. तू गेलता लग्नाला? लग्नाला गेलता? नाही गेला. घरी होता का? नाही. मग कुठे गेलता? लग्न नाही, घर नाही, कुठे गेलता रे? तो घर इथं आहे का रे? समोरचं घर कुंकड आहे तुझं? तुझं घर कुंकड आहे? समोरचंच का? हुशार. तुला भाऊ किती रे? बहिणी किती रे? बहिणी किती? बहीण नाही. आई किती रे? एकच किती नाही का? एकच आहे ना? हुशार आहे. मामाचं गाव कुठलं आहे? मामाचं गाव कुठलं? मामाचं कोणतं गाव? हा, आसरडो. इथलंच का? गावातलंच का? वा 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 वा. लय भारी पोरग आहे. हा, गावातलंच मामाचं गाव आहे. मामाचं नाव काय? धनंजय. आडनाव? शाबास. वा वा, हुशार आहे. सख्या बहिणीचं आहे. सख्या बहिणीचा हा गणपती आहे. हा गणपती कसा? हा सुख करता दुःख हरता गणपती आहे. नमन करूया गणपतीला. सुरुवात करूया कार्यक्रमात. तुझे सुख करता, तुझे दुःख हरता, बाप्पा मोरया रे, 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 देवी प्रमाता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, देवी प्रमाता. नाम घेऊन
चालत आले गणपती, पायी घागऱ्या वाजती, अंगी शेंदुराची उठी, कापूर कस्तुरी लल्लाटी, अंगाची काढून मळी, गणपती बनिला त्याच वेळी, तुका म्हणे शोधोनी पाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. हाय, 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 हाय. बारीक काम केलं पोरांना. सुंदर मुलगा आहे, चांगला आहे, पाहुण्याचा मुलगा आहे. कोण्या गावाचं आलं पाखरू, बसलंय गावलात, खुद खुद हसतय गालात. कसं हसतंय, त्याला अंग वळत नाही, अंग वळत नाही, जाड झालंय ना भरपूर, असं तब्येत भारी. आपल्या बहिणीचं, सख्या बहिणीचं, माझ्या सख्या बहिणीचं मा लय चांगलं पोरग आहे. माय आईचं नाव निघत आईचं ना, कोणाचा मुलगा आहे लोंढे ताईचा मुलगा आहे, कोणाचा मुलगा आहे देशमुख ताईचा मुलगा आहे, असे नाव निघले पाहिजे. काही काही मावश्या लई काटाळा, लेकराचा लई काटाळा. आमच्या गावात एक मावशी आहे, नाव नाही सांगणार, तुम्ही फोन करता तिकडं सरची ओळख आहे, तिकडं तलवड्याला सरची ओळख आहे, तलवड्यापाशी माझं गाव आहे. ए तात्यांचू गप ना, तात्यांचू शांत उभा आहे. त्या मावशीला लई काटाळा लेकराचा. वसंत भाऊ तिचं पोरग रस्त्यावर आलं, त्याला 2-2 नोळ्या कशाच्या शेंबडाच्या. मी म्हणलं मावशी पोरला शेंबूड आला, शेंबूड. मावशी काय म्हणली, महाराज पडतो ते पडतो. काय म्हणली मावशी, पडतो ते पडतो. मावशी ते चिटकालाय. मावशी काय म्हणली, कपडी धरतो मग पडतो. शेवट बिचार नाहीच काढा, तेव्हा कपडी धरली तेव्हाच पळला. काय आईन काय लेकर. आईचं नाव निघलं पाहिजे, संस्कार पाहिजे लेकराला. महाराज याचे मुलं चांगले तर सारंच चांगलं, त्याचे मुलं बिघडले तर सारं बिघडलं. धन मिळले कोट्यान कोटी, संग नाही लंगोटी. काय येणार नाही संघ. प्रॉपर्टी काय माणसाची, श्रीमंती काय, हो संपत्ती आणि संतती शब्द सारखे येतं. काय 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 संपत्ती आणि संतती शब्द सारखे येतं. पण काय चांगलं असा, संपत्ती असन नसन पण संतती चांगली असं. चांगल्या मुलाकरता पैसे कमवून ठेवायची गरज नाही, नास्तिक मुलाकरता पैसे कमवून उपयोग नाही. पण करता कोणामुळं, आपली आपण त्याला सोडवण आणि संसार बंधनं तोडायची. नामदेव मामाने तेच काम केलं. प्रॉपर्टी कमी कमवली, पैशाचा कधी विचार केला नाही, पण लेकराला संस्कार दिले. आज सुंदर अशी मुलं प्रगतीवर येतं. क्वालिफाईड सगळे मुलं आहेत घरामध्ये. नातू क्वालिफाईड येतं, सुना चांगली येतं, लेकी पोरं सगळे एका एक, म्हणजे घराचं गोकुळ झालं. आणि गावात रामराज्य आलं. सुंदर मामाने क्रांती केली. त्याला कोणी मामा म्हणायचं, कोणी दाजी म्हणायचं नाही काय. लाडके होते सगळ्याचे लाडके नामदेव मामा. पण त्यांनी पुण्य त्यांची कामं आली. महाराज तुमचं आमचं कोणी दिवस घाली ना, वर्षश्राद्ध एवढं थाटामाटात चाललंय. आणि त्यांचा वाढदिवस केला का सर, हो एकदम मोठा अप्रतिम. 5,000 लोकांना जेवण दिलं तर 5,000 लोकांना. 2017ला दुखलं खूप मामाचं. 17ला नीट केलं मुलानं दवाखान्यात नेऊन. नीट करून किती वर्ष जगले नंतर, 17 नंतर 10-12 वर्ष समजा, हो इतके जगले. आणि तिची कार्याची पोच पावती 100 वर्ष झाले. महाराज आपल्याला 70 वर्ष जगणं होतंय का नाही होतंय. माझं 55 चालू आहे. मला हे वाटतंय अटक येतं काय जातं काय, हो. पण मामा डंक नव्हता, मामा भेट नव्हती. मामा म्हणायचं मला दवाखान्यात नेऊ नका, काय होत नाही मला, असं म्हणायचे, हो. म्हणून एकदम अप्रतिम हे त्यांचा हे सोहळा आहे. आता हे सोहळे झाले त्रिभुवन ईशे मधुवन सांडिले. हा सोहळा कोणाचा होत नाही, हा सोहळा पुण्यवानाचा होतो. जीवनात गळ्यात माळच असा, हातात टाळच घ्यावा, झेंडाच खांद्यावर घ्यावा, वाऱ्याच करा, याला पुण्य म्हणत नाही. तर जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. मग देव माणसात आहे, देव माणसात आहे, देव तुमची आमच्यात आहे. देव कुठं नाही. सर्वागटी राम देहादेह एक. सगळ्यात राम आहे, पण ती ओळखीनं आपल्याकडून शक्य नाही. संत आपल्यात असते तर आपल्या कळत नसते.
भगवान बाबा आपल्यात होते, आपल्याला नाही कळले. नगत नारायण महाराज आपल्यात होते, आपल्याला नाही कळले. साखरवाडीचे माऊली आपल्यात होते, आपल्याला नाही कळले. हो, ते गेल्यावर कळले. महाराज म्हणतात, गेले दिगंबर ईश्वरी भोवती, राहिल्या त्या कीर्तीच्या गामाची. त्यांची कीर्ती राहत असते मागं. तर नामदेव मामाची कीर्ती आहे. पोरांच्या माध्यमातून सुंदर हा सोहळा प्रथम वर्ष श्राद्ध हे सांगितलं. प्रत्येक 12 महिन्यामध्ये 12 महिने एक महिन्याला मामा यायचे जेवणाच्या निमित्तानं. पितूर या निमित्ताने यायचे. पितूर जेवला की त्याला जेवण प्राप्त व्हायचं. मध्यम काळी 1च्या आतमध्ये 12च्या पुढं पितूर जेवायचा आणि त्यांना ते पोच व्हायचं. असं एक महिना असे 12 महिने झाली. आता उद्यावर श्राद्ध झालं, पण कोणची गती प्राप्त होईल ही पुढची अवलंबून आहे. 12 महिने ते माझे मुलं काय करते, सोना काय करते, नातो काय करते, तर म्हणून बाबांनो हो त्यांचं शेवट गोड झाला. शेवट तो भला, आज माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटे रखमाईच्या वरा. त्यांचा शेवट गोड झाला, आपला बी शेवट गोड झाला पाहिजे. म्हणून अठ्ठास करा भक्तीचा. हो, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं चला. हो, जगात नाव निघड. लोक जिवंत आहेत वर महाराज कोणी करत नाही. गेल्यावर लोक रडतात ढसढस. का? संत महात्म्यांनी तीच केलं, चांगलं काम केलं, लोक डोळ्याला पाणी आलं. आणि आज आजी दादा गेले निघून, सगळ्या लोकांचं कंठ दाटून येते, टचकन डोळ्याला पाणी येते. महाराज सगळे का आपण तिथे गेलो नाही त्यांच्यापाशी, आपण सुद्धा गेलो नाही जवळ, लांबून पाहिलं फक्त बेडला आलं इकडे तिकडं. पण सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी येते नाव सांगितलं की. विभूती असते देवाची. राजकीय क्षेत्रामध्ये काही मान्यवर असतात मोठे मोठे पदावर, त्याच्यामध्ये काही विभूती असते देवाची आणि देवाचं ते स्वरूप असते. म्हणून त्या माध्यमातून जयांगी मोठेपण त्या यातना कठीण. स्वतःला ते टाक्याचे घाव स्वस्तात, तुम्हाला आम्हाला देव करतात. ही ताकद या लोकात असती. म्हणून आपल्या डोळ्याला पाणी येते. म्हणून माझी विनंती आहे, आज दादा गेलेत उद्या आपल्याला जायचे, मामा गेलेत आपल्या उद्या जायचे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना नेला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा, पाठी भई आले मोठे आणि पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. जागा रे भाई नो जागा. म्हणून जागायचे. कशामुळे जागायचे? आपल्या हिताकरता जागायचे. आपलं हित करा, हित ते करावे देवाचे चिंतन. असं हित करा. पैसे कमावत नाहीत तो करा महाराज. हित करा जीवनाचं, उदार कधी होईल. हा, सुंदर काम केलं या पोरानं. आपला इश्यू चालला होता मुलाचा. लेकराला काही काही संस्कार नाही. एक पोर रस्त्यावर काळा खाप आणि मै मोटरसायकल गेली, मुले बरा सगळं बाजूला. ते कसं करते, दगडच घाली रस्त्याला का नाही बाजूला, दगडच घाली. त्याची माहिती तिथंच म्हणजे मावशी हे म्हणतात दगड घालीन. त्याची माय काय म्हणली, महाराज ते खर्चच घालीन तोड तर घातला. वारी आहे वारी लेकर. आईचं नाव निघलं पाहिजे. भक्त प्रल्हाद आईच्या पोटामध्ये होता, गर्भात संस्कार झाले. छत्रपती शिवाजी महाराजाला जिजाऊने लहानपणी संस्कार दिले. राजे घडले, राजे लढले, या देशाकरता झगडले. पण नाव कोणाचं? जिजामातेचं. अर्थात धन्य माता पिता तयाची या दोघाची पुण्य लागती. दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी, म्हणून या पोटी राम आले आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. दोघाची पुण्य तेव्हा शुद्ध बीजा पोटे आणि फळे रसाला गोमटी. नारायण काय नारायण ध्याय, धन्य त्यांची माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार. या मातेने जन्म दिला चांगल्या मुलांना, तिला कोटी कोटी धन्यवाद. म्हणून आई बापाची पुण्य लागती. म्हणून ऐका जे तुम्ही भक्त भागवत आणि कराल ते हित सत्य करा. महिलानं कथा ऐकल्या पाहिजे, महिलांनी ग्रंथ ऐकले पाहिजे, महिलांनी अनेक हे म्हातार हे लहान आहे. लहानपण दे गा देवा आणि मुंगी साखरे चरवा. लहानपण लय चांगलं. हे लहानपण आपल्याला होतं, तुम्हाला होतं, आम्हाला होतं, पण निघून गेलं. आता लहानपण पुन्हा भेटणार नाही. आता हे मागवता पुन्हा हे आयुष्य भेटत नाही. गेलं आयुष्य, जाईल हा नरदेह मग काहीचा भगवंत. म्हणून जीवनामध्ये भक्ती करा. काय भारी काम केलं. म्हणजे काही काही लेकरं रडणं धड नाही, बोलणं धड नाही. रडा लागले ना भूकंपच. मम्मी 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 मला वडा पाव, मम्मी मला मिसळ पाव. काय लेकर काय सोंग आहे, कसं भारी पोरग आहे. अरे बाप बाप काय काय लेकर. सर एका घरी गेलो आम्ही, माया भाकरी करती, पोरग दारात बसलेलं. पोरग मुक्क, हातपायच्या काड्या, पोटाचा नगारा, शेंबडाच्या लोळ्या. पोरग मुक्क, पोरग माईकडे बघायलं, मायाकडे बघायलं आणि माईला म्हणायलं मम्मी उवा 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 उवा. मायाकडे तोंड करून मम्मी उवा उवा उवा. मी म्हणलं मावशी काय म्हणते हो. मावशी बाहेरच खवळली, म्हणली बांडी त्याला माय व्हावं लागत. माय
तुला सांग ना माय तू सक्की माय काय म्हणतो इथं ओ बोरग मम्मी उवा 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 मावशी सांग ना काय म्हणते इथं मावशी म्हणती ते म्हणते तो ह्या मांडरी बसायचं म्हणून असलं पोरग म्हणून मी काय घेणार नाही ते म्हणे मी भाकरी करणार नाही म्हणून बाबा घेतोय बाबा आम्हाला खायचे होते भाकरी घेतलं पोरग मांडीवर मांडरी बसल्यावर सर पोरग माझ्या तोंडाकडे बघायलं आणि काय म्हणायलं मम्मी महिला म्हणाला मम्मी उवा 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 माझ्या तोंडाकडे मम्मी उवा 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 म्हणून मावशी आता काय म्हणते हो मावशी म्हणली ते म्हणते तो पप्पी घ्यायची म्हणतोय मी म्हणलं मला नाही जेवण करायचं मी सरची इथं जेवतो म्हणलं मला नाही जेवायचं काय लेकरं काय सॉंग आहे सुंदर लेकरं आपल्या गावची धून सुंदर आपल्या गावात मुली द्यायला काय हरकत नाही वसंत भाऊ बरं का हे प्रॉब्लेम आहे सध्या मुलीचा प्रॉब्लेम आहे ना इथं मुली द्यायला काय हरकत नाही आणि इथल्या मुली करायला काय हरकत नाही एकदम व्यवस्थित लोक आहे सगळे पद्धतशीर चांगले मंडळी आहे सुंदर घराची काळा अंगण सांगत आणि गावाची काळा मंदिर सांगत देवीचं मंदिर आहे बजरंगबलीचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे अनेक मंदिर त्या गावाला सर्व धर्म समभाव एक मधचा कार्यक्रम जातपात कुठलं काही नाही हिंदू मुस्लिम भाई भाई दोन्ही का मतलब एक है कोही बोले अल्लाह कोही बोले रहीम दोन्ही का मतलब एक है जातपात काही नाही आपण सगळे एक आईची लेकरं येतं ती आई कोणती सर भारत माता ही आपली आई टिळागर कर देशाचे सच्चे भक्त देशासाठी खरं बापूनी सांडलं रक्त दिली जुगारुणी परक्याची सत्ता ही खोटी धन्य माता ही भारत माता ही मोठी भारत मातेचे आपण लेकर सगळे विजनंदाता कधी न राहावे वेगळे म्हणून आपण वेगळे नाही तर आपण एकायची लेकर तर ते भारत मातेचे म्हणून जातपात कुठलं काही बघू नका जातीवाद लावून भांडण पेटून घेऊ नका आणि गावागावाचं एकशेप करू नका पण विनंती आहे आणि सगळ्याचं रक्त एक आहे नाही का सगळ्याच्या आईचं टाळी वाजवा बक्षीस आले कार्यक्रमाला कुठे गेलं पोरग अण्णा अण्णा पोर कुठे अण्णाच अण्णा पापा का पापा तुम्ही कुठे चालले तुम्ही पापा आम्ही वरता गप्पा पोरगा तिकडे गेला का इकडे आदेश आला आदेश पोरगा गेला पोरगा उठा पोरगा बघून आला नाही जर आणलं तुम्ही वापस येऊ नका बक्षीस आले कार्यक्रमाला आमचे गुरुबंधू आमचे बाबा नाही का नाव त्यांचं भागवत आहे नाही का भागवत उर्फ बाबा भागवत महाराज कोणी या कार्यक्रमाला 100 रुपये येतं रुपये दिले 100 उद्या घेईन बायकोला झुंबर मग बायको झुंबर घालीन साऱ्या गावात सांग ना ते आमच्या मला आसरडवला गेले बाबाने 100 दिले आज मला झुंबरच केले गावात सांग एक उखाणा बाबाचा भागवत महाराजचा उखाणा आधी बांध माळत मग बांधली माडी माडीवर पलंग पानगावर गादी गादी रुसी उशीर कबसी कबशीत कप कपात चहा चहात पहिली मासी भागवत पाटील गेली काशी मी धरते उद्याची एकादशी 100 रुपये दिले धन्यवाद बक्षीस देईन त्याला धन्यवाद नाही देईन त्याला आशीर्वाद रुपये कोणी देऊ नका उठून कोणी जाऊ नका लोक कमी तर रुपये देऊ नका त्याचा अर्थ रुपये देऊ नका म्हणजे रुपये देऊ नका 100-50 ज्याला कळलं त्याला धन्यवाद ज्याला नाही कळलं तरी जेवायला या सकाळी रुपये देऊ नका पैसे नसते घेतले गाड्या पण गेल्या महिन्यात मला 2दा मारले बायकोनं 2दा लय मारले उगाच वगैरे पैशामुळं पैसे असले की बंट्याचा बाप पिंट्याचा बाप नसलं की इथंच गोंडा घोळतं कुठं मरला ना कुठं खप्पा ना मला कुठला फोन येईना तेव्हा सरचा फोन आला मला म्हणे उचल 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 मग दम खाय ना म्हणजे उचल ए शांत राहिली करावं पैसे असल्यावर बंट्याचा बाप पिंट्याचा बाप मी म्हणलं कोणाला म्हणाली तू मी दिसलं की म्हणाली इथंच गोंडा घोळतं मराना खप्पाना तुला नाही म्हणली कोणाला म्हणतेस
महाजीवाला म्हणते. ती म्हणती महाजीवाला म्हणते. मी म्हणलं कळण. अर्धे सकाळच्या पारी घरापुढे बसलो डोळे चोळीत. बायकोने फडा घेतला आणि झाडून घ्यायली. पुढं आलं तर कुत्र्याकडे बघती माझ्याकडे बघती, कुत्र्याकडे बघती माझ्याकडे बघती. आणि ते कुत्र्याला घालून कशी करती हाड बांड कुत्र. तर मला कळलं ही मलाच म्हणती म्हणलं, मलाच म्हणती म्हणलं. मला राग आला सर. भाई मागे सारली आणि एक चापट मारली. चापट मारल्यावर काय बायको रडली. मारलं ना माणिक सरे मारलं भांड्यानी मारलं गे. भांड्या धरतोय टिकलीये तुला कायमची मुकली रे. टिकली काय रे? बुक्का तरी लाव. टिकली लाविना बुक्का लाविना. जेव्हा म्हणलं आसरडवलं जातो पैसे घेऊन येतो तेव्हा येताना कुंकू लावलं. 9 वाजता मला फोन आलता. म्हणले लावलं बरं का कुंकू. तू लाव कुंकू मी लावते यांना बुक्का. भांडण मिटलं. पण कशामुळं? पैशामुळं. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा. मानती लहान थोर दे सुखाची काजा. इंद्रिये मावळली आला बागुला जा. आणि कैशी प्रिय झाले या जगात कोणी कोणाच नाही. धनवंता लागी आणि सर्व मान्यता हे जगी. जोवरी चाले धंदा तोरी बहीण म्हणे दादा. या जगात कोण कोणाचं म्हणत महाराज म्हणतात. मी आलो रायाचा जोशी. बापांद्याला हुंडा भावानी केली चैन मामाने आणला आहेर. आणि डेगामर पाटलासाठी सोड म्यामा हेर बाय. 100 उकाने घेईन. टाइम कमी आपल्याकडे पुढे जायचे. मनाची पाटील देहे गावचा. इसवा धरू नका त्याचा. नाता घात करीन नियमाचा आणि फासा पाडली यमाचा. मी आलो रायाचा जोशी वर राय का दादा. पंढरीला जायचं मला बांधलं फुलं. आळंदीला जायचं मला बांधलं फुलं. पैठणला जायचं मला बांधलं फुलं. संताबाई नामदेव लोंढे यांच्याकडून 100. आईकडून नाही. आईचं नाव आहे का संताबाई? वा आईचं नाव हैदत नाही. कुठे आहे आई? बसते वाटते ताई. किती चांगल्या मुलाला जन्म दिला माझ्या आई. आई कुठे आहे? संत आई बघा. आई किती भाग्य तुमचं. प्रसवली तया कुळाचा उद्धार. किती मुलं चांगली तर सुना चांगली आहेत, नातवंड चांगली तर. संताई आईनं या कार्यक्रमाला 100 रुपये दिलं. सरनं दिलं तर पण आईच्या नावावर म्हणजे किती मनाची उंची आहे सरांची आहे. एखाद्या माणसं स्वतःच्या नावावर दिली असते पण नाही. आधी आई बाप नंतर आपण. खरे खोटं म्हणून माझ्या गठुड्यामध्ये हरिपाठ तुम्ही धरा पंढरीची वाट. माझ्या गठुड्यामध्ये ज्ञानेश्वरी तुम्ही करा आनंदी पंढरीची वारी. माझ्या गठुड्यामध्ये गाथा तुकोबाच्या चरणावर ठेवा माथा. गठुड 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 अरे पंढरीला जायचं मला बांधलं गठुड. आनंदीला जायचं मला बांधलं गठुड. पैठणला जायचं मला बांधलं गठुड.
अनेक वारे केले पण एक वारी राहिली. ती कोणती वारी? त्याची सरली धार आणि झाला सफल संसार. संसार मुक्त होण्याकरता एक वारी काढणार बाबानं. कोणती वारी? अहमुआगा सोहमुआगा प्रेमनगर वारी सावध होनी भजनी लागा देव कर कैया. अंगात आलं पण गेलं. कमून गेलं? आलंच नव्हतं. अंगात येत नसतं, आणायला लागत असतं. एखाद्या बाईच्या अंगात येणं खरं, दोघीच्या अंगात येणं खरं, साऱ्या गावाच्या अंगात येणं शाप खोटं. सगळ्याच्या अंगात त्याला भाकरी कोणी करायचे, जेवण कशी करायची, सगळ्याच्या अंगात येत नसतं. आदिमाई शक्ती आमचं कुलदैवत आहे. आंबासावळी म्हणून माझं गाव आहे पहिलं. तिथली आंबासावळीची अंबादेवी मोठं देवस्थान आहे. ते माझं कुलदैवत. मी पण जर देवाबद्दल काही वाईट बोललो तर देव माझं तोंड वाकडं करीन. हे प्रबोधन आहे सर, नाही का? तुम्ही शिकलेले खूप. देव अंगात येत नसतो, देव मनात ठेवायचा, देव ध्यानात ठेवायचा, देव गुणात आणायचा, पण अंगात नाही आणायचा. म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शहाणी मिळणार नाही रे. हो, बुद्ध कवीर भीमराव फुले या भूमीवर जन्म आले. जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई. देवा अंगात आल्यावर मान हलवून हातात उड. आया माग बकड कोंबड ग शेजारी सखे बाई. हे गाणं होतं महाराज कवीचं. काय गाण्यामध्ये एकदम उल्लेख केलेला आहे. ते म्हणायचे देवा आल्यावर काय काय मागत आहे. हो, बकरू मागत आहे, कोंबड मागत आहे, काय बी खायला मागत आहे. लोकांचे जीव घ्यायचे ना आपण खायचे, हे देवाला मान्य नाही. प्यारू दीपक शिंदे पुणे, नाही का? यांच्याकडून या कार्यक्रमाला 100 रुपये. धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. लवकरान जाय, लवकरान जाय, जाय जाय. आण जाय. इकडे बस आहे. इकडे 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 ना इकडं. तिकडे काय रे? ए तगडे सोड ना, पडन ना ते. लय पोरग भारी. मला अशी लेकरं लय आवडते बघा, लय लेकरं आवडते मला. मावशी ऐका ना, एका माणसा अंगात, एका बाईच्या अंगात आलं. कुठं सर? एसटी मध्ये आलं. कशामुळं? तिकीट काढाय मला. कंडक्टर म्हणा तिकीट, बाबीने आहा तिकीट आहा. कंडक्टरने बेल दिली, गाडी उभा केली. खाली उतर, खाली उतर. ती म्हणली वा हे तर अंजन ढव आहे. कंडक्टरला कुठं जायचं? म्हणजे असलं डवलं जायचं. कंडक्टर मला अंगात आलतं ना, गेलं म्हणली. गेलं का म्हणून गेलं? आणलं होतं म्हणली, आणलं होतं. कशामुळं? तिकीट काढामुळं. काय सोंग आहे बुवा. एके माणसं अंगात वारं आलं, दुसऱ्याने कवटाळलं. देवा काय चुकलं, देवा काय चुकलं. ज्याच्या अंगात आलं ते त्याच्या कानात म्हणतंय बिड्या मोडत्या सोड, बिड्या मोडत्या सोड. खिशात कटाय म्हणला बिड्याचा, सोड सोड. तू मला आगा बाबू मला काय माहिती. एक दिवशी माझ्या बायकोच्या अंगात आलं. वसंत भाऊ माझ्या बायकोच्या अंगात आलं. कामाच्या दिवस आमच्याकडे कपाशी, सरगडदार उपाशी. पाणीच लय झालं, पाऊस लय झाला, कापूस फुटाना. बायकोला कामाचा कटाळा आला. शेतामध्ये गेली, बघितलं बाय 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 म्हणजे कापसाला काहीच नाही. हो, आणि माझी गाडी पाहिली, जिंजाच वाढल्या. माझ्या बायकोनं माझ्याकडे बघायली, मला म्हणाली अरे आहा. काय म्हणाली? अरे आहा तुला आहा म्हणले. आहा होते ना.
मग देवा पुढं सांगा मला म्हणते कापूस याचाला चल ना अगं बाबो मी म्हणलं देवा आम्ही जर कापूस याचला सप्ती कुणी करायची मग बायको म्हणजे सप्त्याचं काही घेणं नाही ना तो पहिला पुढं होईना एकरी भाषात म्हणलं देवा तुमचं औषध आमच्यापेक्षा आहे ना मग बायको म्हणजे काय सांग कुठे होता कोरडा चाबूक तुमच्याकडे चाबूक म्हणतात आमच्याकडे कोरडा म्हणतात बैल आणायचा कुठे होता कोरडा आणि एकच वाळडा बाई बायको म्हणली हो मला मारू नको ना म्हटलं मी एकली जाते ना मला मारू नको ना म्हटलं मी एकली जाते ना जिंज्या बांधल्या 15 कुंडल कापूस असला देव सपनात नाही आला अरे योग्याच्या ध्यानी ध्याताना थोडसी तो आम्हा पाशी मागे पुढे जो तुमच्या आमच्यात आहे अंगात येत नसतो म्हणून माझी विनंती आहे एक धरला चित्ती आम्ही रकमाईचा पती देव एकच आहे हजार देवाला नाव येतं देवाने अवतार घेतले तुमच्या आमच्या करता पण देव एकच आहे सेंद्री हेंद्रे दैवते कोणते आपुजी भूते घेते आपुल्या पोटाशी रडते महागते शिते अवधान म्हणून नाथ महाराज म्हणतात इच्छा मुरुस पाहू नका पडाल नरकद्वारी बोध पुतली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी आत्मा निमित भरतोडगा निमितीला हरोहरी एका जनार्दनी धन्य खंडेराया यावर कोणचा वारी राजाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली राजाची जयंती आली शुभ राजाची जयंती आली राजाची जयंती आली राजाची जयंती आली हे घरात हे आनंद हे बाळ शिवाजी जन्माला राजाची जयंती आली युवराजाची जयंती आली राजाची जयंती आली युवराजाची जयंती चला सोंगी मारून करूया आपण आज कार्यक्रमाला तरुण आणि तरुण घ्या परमार्थ करून आणि एक दिवस जावा लागेल मरून त्याच्याकरता असा तरुण तरुणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात तरुणाची गरज म्हातारपणी परमार्थ नाही म्हातारपणी दम्मा खोकला दम्याचं मात्र खोकलं तर कसं खोकलं तर असं खोकलं बाबा खिशात होतो काय म्हणणे का म्हणून ठोला घरी गेल्यावर कोंबड्या खातात म्हणून ठोला काय माणसं बेडका हातात कोंबड्या खात्यात कोंबडी लय अवघड आहे मी सांगितलं कुण नाही कोणाच्या जगामध्ये कौतुक केलं सासूबाईनं जावायचं कोण्या पैशावाल्या काय म्हणली कमल ए कमल दुसरी म्हणजे काय गई म्हण बाई मपला जावाई गे मपला जावाई काय ग गुलाबजामू खात नाही बासुंदी पेत नाही भजे खात नाही बोंड खात नाही दुसरी म्हणली मग काय कडबा खातो का ग ते म्हणली माय तू काय बैल आहे का ग काय वर्णन चाललंय दोन पोरी शिकलेल्या लागल्या वर्णन करायला कोणाचं मिस्टरचं म्हणजे मालकाचं एक म्हणली अंजू दुसरी म्हणली काय ग वैशू बाई माझे मिस्टर ग काय ग लय शिकलेले ग किती ग बाई आमच्या त्यांना जर पत्र लिहिलं ते पत्र कोणाच कळत नाही ग कोणाच कळत नाही दुसरी म्हणली बाई आमची लय शिकलेले ग आमची लय शिकलेले किती ग बाई आमच्या त्यांना जर पत्र लिहिलं तर त्यांनाच कळत नाही ग त्यांनाच कळत नाही ह्याच पोरी म्हातारे हवा आणि एका जागेने हवा कोण आहे ग कोण आहे गंगूई काय गंगूई नाही गे रंगू काय झालं ग माय लय माथाड खोकत गे लय खोकत तिथं थुकत गे मग काय झालं कोंबडं पळत येतं बेडके खाऊन जात गे दुसरी म्हणली तो तरी बरं माय आमचं मात्र लय बेकार काय झालं गावात मोठा कार्यक्रम चालू आहे माया सरच्या घरी मग मोठी पंगत आहे माय मात्र पंक्तीला गेलं गे 5 वाटे आमटी पेलं गे जे म्हणशील माय म्हातार घरी आलं गे
घी तांबे अप्पळ. एक मिनिट बाबा, एक मिनिट हॅलो. असं उभा राहा. हो, जेत म्हातारा घरी आला बाई, घी तांबे अप्पळ, घी तांबे अप्पळ. दुपार बसतं, दुपारून तर मोकळच पळतय, मोकळच. दुसरी म्हणली माय तो तरी कस तरी पळतय गे, आमचं तर चुली पशी गे, फोकाची फोक निस्ती आमटी गय, निस्ती आमटी. माय मला वाटतं म्हातारा मेलेलं बरं गे. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी येले घरी तुम कोणी. हे तुमचं आमचं वर्णन आहे. म्हणून बाबांनो, वर्णन करा कोणाचं? देवाचं वर्णन करा, जीवाचा उद्धार होईल. बक्षीस आले आमचे देवराव वैराग्य यांच्याकडून या कार्यक्रमाला. वा, कुठे तो देवराव? कुठे उखाणा घ्यायचं त्यांचं? कुठे ते देवरा मामा. एक त्यांचा उखाणा, देवळी सुया. देवरा मामाने पिक्चर दाखवला, महिना प्यार किया. 100 रुपये धन्यवाद. प्रतीक्षा लोंढे आणि अंगद लोंढे नातू आहेत नाही का? वा, कुठे येतात? आणि बाई कशी करती, सक्रात आली सक्रात. मला कळलं का म्हणून म्हणली सोन्यामुळं. मी म्हणून मला माहिती आहे, परवा दिवशी आहे मला म्हणली सोन्याचं काय. मी घडी असा चॅप्टर. मी म्हणलं तो ह्या जीवाला मिसो नाही. काय म्हणलं? तो ह्या जीवाला मिसो नाही. ती काय म्हणली मला, तुला चव आली म्हणली. बांडी काय घुमतो का काय? कोण द्यायला माझ्या सोनं कोणी देऊ नका, उठून कोणी जाऊ नका. 1 मिनिट आवाज कोणाचा? माझ्या ताईचा, माझ्या आईचा. तुमचं भजन मला पटलं, भारून सुटलं. नाही भजन पटलं, तांबडं फुटलं. 1 मिनिट आवाज ऐकूया महिलांचा. सर, यांचा आवाज कामून चांगला. बिचारे कधी बिडीबिडीत नाहीत, कधी सिगरेट नाही, कधी गांजा नाही, कधी दारू नाही. आणि यांचा आवाज चांगला. आपली पुंडलिका भूकंपच. पुंडलिका हिरीत ज्ञान देव बुडाला पंढरनाथ बाबा की जय. बुंदी येऊ द्या बुंदी. काही खातो, काही पितो, जीवन बरबाद करून घेतो. एक माणूस दारू पिलो, बाईक पुढंच कबड्डी. ते म्हणले कबड्डी बंद करा. तब्याचा बाप कबड्डी बंद करा. कसं करतोय मग कोणा? हो तो ते बंद करा. कबड्डी बंद केली. तो बंद केलं. कसं करते बायकोला? तुम आपली कोण? ते म्हणे मी तुमची बायको. तू नाही माझी बायको. ते म्हणे कोण आहे? ऐक, तुम्ही माय मी तो हा बाप. काय झाला हे ताप? एक माणूस दारू पिलं, सायकलवर चाललं, पूर्ण आलतं मड आहे मला वाट कुठून? खांदेकरच्या मधून. ओ सायकल डगडग केली, खांदेकरच्या मध्ये घातली, खांदेकरी फाकले, मड खाली पडलं. गावात लोक म्हणले कळत नाही, अक्कल वाटत नाही. येणारा म्हणते कवाचा ऐकतोय, जास्त बोलायचं नाही. लोक म्हणे का नाही बोलायचं? मला जे पडलं ते बोलत नाही. काय म्हणते? जे पडलं ते बोलत नाही. तुमचा काय समज? आता मला कुठे बोलत असते? तिथं अवघड आहे. एक माणूस दारू पिलं, वसंत भाऊ बरं का, आणि काय म्हणाल बायकोला? पट्ट्याची क्रांती आहे, पट्ट्याची क्रांती. तिने काय क्रांती आहे? पट्ट्याचा सरपंच झालो तर गाव बदलीन, सभापती झालो तर सर्कल बदलीन, आमदार झालो तर तालुका बदलीन, खासदार झालो तर जिल्हा बदलीन, आणि मंत्री झालो तर महाराष्ट्र बदलीन. बायको म्हणली बदला राहू द्या, तुम्ही चड्डी म्हणून परकर घातलाय. आधी परकर बदला म्हणली, परकर बदला म्हणली. का म्हणतो आगा बाबा कसं व्हायचं आपल्या देशाचं, कसं व्हायचं आपल्या आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. जय जवान जय किसान. एक शेतकरी चांगला असा, सीमेवरील जवान चांगले असा, देशाचं कल्याण झालं. मग काही खाऊ नका, काही पिऊ नका, जीवन बरबाद करून घेऊ नका. हे जन्म पुन्हा भेटणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि चुकली यावर मग फेरा पडे. हा फेरा पडायच्या आधी सावध व्हा. जागा रे भाई नो जागा. कार्यक्रमाला
सक्षम लोंढे. सक्षम लोंढे यांच्याकडून या कार्यक्रमाला 100 रुपये धन्यवाद. आमचे वसंत भाऊ देशमुख यांच्याकडून या कार्यक्रमात 100. वसंत भाऊ चौखाना. शेती केली वाया गेली, शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस, शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस, ऊसान दिला धोका, वसंत भाऊचा घेते मुक्का. 101 रुपये धन्यवाद. आमचे भगवान काका वैराग्य नामदेव मामा यांच्या प्रित्यार्थ 100 रुपये दिले तर वा धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण केले. शेवरे शंकर पाटोळे वा यांच्याकडून किती 100. तुझंच नाव आहे ना. उभा राहा उभा राहा. एरंडाच्या पानावर पाय कसा देऊ, एरंडाच्या पानावर पाय कसा देऊ. शेवरे तुझं लग्नच नाही तो नाव कसं घेऊ. 100 रुपये दिले धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण केली धन्यवाद. वा वा. 1 मिनिट आवाज महिलांचा बघा. आवाज किती सुंदर आहे. तुमचं भजन मला पटलं, हार सुटलं. नामदेव जनाबाई महिला म्हणलं म्हणा, सगळ्या महिला म्हणलं नामदेव जनाबाई. तुम्हाला माहिती शपथ आहे. मी उद्या मरण पेपरला बातमी बांडे मेला ते म्हणतात बरा मेला माय कोणी आणला होता, कोणाला काम नव्हतं मग उद्या सकाळी जरा गावात बांडे आला रे बांडे आला, बांडे आला रे बांडे आला. कुठं चालले पोरगा पोरी लिहून घाला वापस या. पैसे घेऊन या तरी 100. हा लोक हाताने येऊ नका. हा घेऊन या. ओळखीला मी पैसे आणणार ती ताई. सगळ्या म्हणा तुम्हाला माहिती शपथ आहे. सगळ्या म्हणा देवाचं नाव आहे कधी लाजायचं नाही. इसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. आपलं देवाने तोंड चांगलं दिले म्हणण्याकरता. तर मुख जर झालं असतं आपण देवाचं नाव घेता नसतं आलं. 1च मिनिट म्हणा नामदेव जनाबाई. वा. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. टाळी काही वाजत नाही. इकडे भरपूर म्हणजे इकडे म्हणजे आपण नाही बाय, आपण नाही बाय, आपण नाही बाय. वाव्या गाऊनी सोरात दासी जनीच्या घरात. 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 दळंदाईले सत्याद्री हरी. दळंदाईले सत्याद्री हरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. हो आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा अशी रे कशी रे तुझी जादूगिरी. गावकरी देतात मला सुनावणी. गोव्या गावाने सोरात दासी जनीच्या घरात. गोव्या गावाने सोरात दासी जनीच्या घरात. दळंदाईले सत्याद्री हरी. दळंदाईले सत्याद्री हरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा हातावरी करा. सगळे हातावरी करा. सोंगी वरवड करा. सगळे हातावरी करा. शूटिंग आता फिरव सुटले. हा पहिल्यांदा टाळी वाजवा. पहिलं 1 1 जोर लावा. चंद्रभागेच्या
एके बहुबरे केले निधान आणले पंढरीशी. प्रतीक पाटोळे यांच्याकडून या कार्यक्रमात 100 रुपये धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. प्रतीक पाटोळे यांच्याकडून 100 आले धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. तिथं बोला बोला वा बोला वा बोला. नितीन लक्ष्मण पाटोळे वा जिल्हा परिषद हेडमास्टर होते, पण ते दुर्दैवानं 2 वर्ष झालं वारलेत. अरे बापरे. तरी मी त्यांच्यासाठी त्यांचा लहान बंधू म्हणून हो. आणि देवाचा देव भरायला योग्य झाले 28. अजून का म्हणीना बैस ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट. सेवा कोणाची आई बापाची सकळ तीर्थाची अधुरी. जे का माता पितरी माय बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी. ज्याच्या घरी माय बाप त्याला वैकुंठ सोप. लोक आईचे पावडे गातात पण बापाचे पावडे कोणी गात नाही. जे बाप गेलाय ते बापाचे पावडे गायले पाहिजे. बापाने आपल्याकरता काय काय केलंय. प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक कलाकार आईचे पावडे गाते आईचे पावडे गाते. आईचे पावडे जरूर गा पण आधी बापाचे पावडे गा. बाप काय असतो ऐकूया. घरातली एक इमारत मोठी बांधलेली असती बंगला. मोठी इमारत बांधलेली असती. जीवन आईचं इमारतीसारखं आहे. इमारत बांधली मोठी बांधली तिला लाइटिंग केली कलरिंग केली आणि मोठी इमारत झाली. 10 ताळी इमारत पाहायला भेटली. साऱ्या लोकांनी कौतुक केलं. काही इमारत बांधली बुवा काही इमारत बांधली बुवा. काही इमारत आहे बाप 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 दृष्ट लागेल अशी इमारत आहे. तसं जीवन आईचं आहे. पण महाराज ज्या इमारतीला लोकांनी वरी पाहिलं पण ज्या पायात बापाने गाडून घेतलं ते बाप कोणाला दिसत नाही. बाप पुन्हा आधी बाप आहे म्हणजे आधी पाया नंतर कळस आहे. आईचे पावडे जरूर गा पण आई काय असते बाप काय असतो तर बाप घराचा पाया रे आई कळस रे. अर्थात आई कळसस्थानी आहे पण बाप पायामध्ये आहे. त्या बापाची आठवण करा. अरे वसुदेव देवकी कृष्ण परमात्म्याला घेऊन चालले. महाराज कितीतरी लोकांनी महाराज पावडे गायले कोणाची यशोदेची. पण ज्या बापाने महाराज पाण्यातून जात असताना यमुना दुभंग भरलेली असताना कोणा नाकाटोळ्यात पाणी गेलं ते वसुदेव कोणाला दिसला नाही. बापाची पावडे गा नाही का. अनेक उदाहरण शेवटले बाप बोलणारे मी शेवटला. पण ज्या बापाचा हा कार्यक्रम आहे तो एक आदर्श बाप म्हणून या बापाने आपल्याकरता काय काय नाही केलं. कधी दाढी केली नाही. कष्ट केले रात्रंदिवस ऊस तोडले कामं केले लोकांची कामं केले. पण तुमच्या आमच्याकरता आणून दिलं घरामध्ये. त्या बापाने स्वतःच्या जीवाचं गायरान केलं. अर्थात जीवाची पर्वा नाही केली. देह जावा अथवा राहावं संसाराकरता पूर्ण शरीर ज्यांनी उघडून लावलं ते आमचे नामदेव मामा आणि त्यांचा हे सोहळा आहे. या मामांच्या सोहळ्याकरता आपण सुंदर या कार्यक्रमाला उपस्थिती आपल्या सर्वांची. एक दिवस ते निघून गेले ते ध्यानात ठेवा. पण मामांचं पुण्य म्हणून पुण्यतिथी आहे. मामांचं ज्यांचं पुण्य त्यांची पुण्यतिथी होत असती. पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाची नावे. आज त्यांचं नाव निघत आहे 3 दिवस माईक मध्ये. का निघत माणूस सज्जन होता. जे कारंजले गांजले सगळ्याला धरून चालणारा माणूस होता. कधी कोणासंग इतंडवाद नाही कुठलं काही नाही. वाघासारखी 4 पोळं आणि 4 पुत्र दशरथ. देवाचा वडिलाचं नाव होतं दशरथ राजा. त्या राजाला 4 मुलं होते. तसे आमच्या मामाला 4 मुलं होती. खंबीर मुलं 4ही मुलं खंबीर आहेत एकदम सुंदर आदर्श साऱ्या परिवाराचा सुंदर. सरांच्या माध्यमातून बघायचं काम नाही. अप्रतिम नातरुंड सुंदर आहेत. सुना चांगल्या हे मोठ्या मोठ्या घरी लेखी गेल्यात. मोठ्या मोठ्या घरच्या सुना केल्यात. प्रगतीर मुलं येतं. ईश्वरला प्रार्थना आहे असं सुख शांती धनसंपत्ती भरपूर काही द्यावा आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावा अशी प्रार्थना करतो. एक समोर आपले भारोडे येणार आहे. भारोडे बे तुला बुरगुंडा होईन ग. यातलं एक बारकं मुलगा द्या. बुरगुंड बारकं ये बारक सर ये चल. हे बघा बारकच्या वास ताता येईनसू. आमचे बापूराव कसबे यांच्याकडे या कार्यक्रमाला 100 रुपये धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. आधी पोरग पात्र करते बघा. एक डान्स करते बघा. आधी डान्स
दिसत्यासी काय माझ्या नाकात नाकात गया रतिया मचलात
वज आहे पोराचं दमच भरला बाबा अर्धी कोर जास्त खाली असते जमलं असतं रे बाबा तरी सर म्हणले ते घ्या थोडी अर्धी कोर आणि वजलं मोठे म्हणून तवाच खायला पाहिजे ती तरी नंतर बघू आता वाढ मोठ्या घरचे माय भाकर वाढ लेकरा करता गटपीठला भाकर दे माय खात्या पित्या घरचं लेकरू ये बार केले बाकी बस खालाय खाली बसा बाकीचे यस शूटिंग वेळी बघतो बरा वाढ मोठ्या घरची माय भाकर वाढ लेकरा करता गटपीठला भाकर दे माय लोंढे बाई वाढ पाटुळे बाई वाढ देशमुख बाई वाढ वाडे माय वाढ गए माय वाढ गए माय आणि केसारी काळी पोतमणी गे केसारी काळी गमैना काळी पोतमणी ये नतीवले माय ये चष्म्यावले माय दाताचं दातवण घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळे मणी कुंकू घ्या कोणी काळे मणी कुंकू घ्या कोणी काळे मणी या मोरणीवले माय ये पांढऱ्या केसाचे माय आणि केसारी थंडी गमैना काही वाढ मोठ्या घरचे माय भाकर वाढ लेकराला गटपीटला भाकर दे माय लेकर माझं पांढरं फॅक पडलं माय वाढ 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 गे सुया पोत गे कंगवा फनिया ये राम्याची आई ये भीम्याची आई ये धोंडियाची आई ये पांड्याची आई ये दगडियाची आई ये फत्रियाची आई ये कमलबाई ये इमलबाई ये गैयाबाई ये द्वारकाबाई ये मथुराबाई ये कृष्णाबाई ये सावित्राबाई वडमा राम्याची आई
वाडे माय शांता बाय. इथं कोणी आहे? इथली सोडून माय, इथली सोडून मीनाताई. तेव्हा आई तेव्हा मागे बसली बाकी. तेव्हा ती मीनाताई कशी बसली माय. मीनाताई, ज्योतिताई, वैशूताई, प्रियंकाताई, आरसीताई, वडमाराम्याची आई. वाढ 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 वाढ. मंगलबाई वाढ, सुमित्राबाई वाढ. मंगलबाई पुढे बसली बाई 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 बाई. मंगलबाई वाढ, सुमित्राबाई वाढ, कौशलबाई वाढ, संताबाई वाढ. वाडे माय. मनीषाताई वाढ, वाडे माय. ये इंदुबाई वाढ, सिंधुबाई वाढ, चौत्राबाई वाढ. वाडे माय. शोभाबाई वाढ, वाडे माय. लोंढेबाई वाढ, बांडेबाई वाढ. लोंढे बांडे वाडे माय. आणि भैया तुला, भैया तुला, भैया तुला ग, भैया तुला ग हो हो हो. भैया तुला ग, भैया तुला बुरगुंडा होईन. भैया तुला बुरगुंडा होईन. बाई बाई तुला बुरगुंडा होईन. भैया तुला स्वानंद कुरकुला घेऊन आले. प्रेमाचे कुंकू भाळलेले, सदभक्तीची हाती काठी धरिले. सुंदर सिस्टीम आहे सर. सिस्टीम भारी लावली एकदम अप्रतिम सुंदर सिस्टीम आहे. वा काय नाव सिस्टीम आमचे शशिकांत खडके. खडके बाई वाढ म्हणून विचारलं होतं. हे काय खडके, इकडे खडके सारे, इकडे राहते सारे खडके कंपनी. इकडे काय मावशी म्हटलं तिकडे खडके. खडके बाई वाढ, लोंढेबाई वाढ. लय सिस्टीम भारी. हालो 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 हालो. काय करता व्होल्टेज वाढता व्होल्टेज. काय काय लॅश वगैरे बटन दाबलं भूकंपच. लय भारी माणूस आहे एकदम भारी सुंदर. सगळ्या परिसरामध्ये सिस्टीम असती एकच नंबर सिस्टीम. मागालदी मी अंजनडवला आलतो. मागालदी मोठा कार्यक्रम साप्त्यापाशी बा. त्या मारुतीच्या पारापाशी इतकी पब्लिक अफाट जाते गाव देणं घेणं त्यांचं चव्हाण पाटलाकड. त्यांनी कार्यक्रम घ्यायला लावला त्यांना. इतके लोक खुश झाले ते म्हणे बाप बांड्या बांड्या. नाद नाही करायचा बांड्याचा. अनादीनं माय सोंग पाहण्याकरता केलं. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा आणि काय बोलला शिवरली रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा आणि काय बोलला शिवरली रंगा. भारत परमार्थामध्ये भाव लागतो. जात पात कुठलं काही नाही. एक एशियाची मुलगी होती. एशियाची कोण? ती कानोपात्रा. कोणाची होती? एशियाची. पण देवाने काय केलं माहितीये? एक एशियाची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पाहेरी. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पाहेरी. त्यांनी मलाही दाखवलं विठ्ठलाची पंढरी. त्यांनी मलाही दाखवलं
पैशाची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली. संत चोखोबासे जाई आई नामदेव पाहेरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. किती सुंदर नाव होतं मामाचं नामदेव. नामदेव कीर्तन करी पुढं देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढं देवनाचे पांडुरंग. काय ख्याती होती नामदेव महाराजाची. महाराज म्हणतात फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला. देवाने दूध घेतलं नामदेवरायाचं. देवानं नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्ला. नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पण नामदेवरायानं लढीवाळ भक्त होते नामदेव महाराज. म्हणून मामाचं नाव नामदेव होतं. साऱ्या गावाची लाडकी नामदेव असे मामा निघून गेलेत आपल्यातून. त्यांचा हा सोहळा आहे. म्हणून अनधीन वन झाले स्वानंद कुरकुला घेऊन आले. प्रेमाचे कुंकू भाळलेले सदभक्तीची हाती काठी धरिले. चार योगाची काखी पोतडी दशावतार खेळती बरवंडी. हनुमंत कुरकुला संग घेऊन गेल्या लंका भवन. सीतामाईच्या शोधाला गे जाण. दाताचं दातवन घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळे म्हणी. 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 कुंकू घ्या कोणी सिंगल फ्यूज आहे. सिंगल फ्यूज आहे. लवकर उचलीत नाही. लवकर उचलीत नाही. रडते रडते. जरा मोठ्याने गिरा. अरे लोकांना कांटाळा बसते नाही बाबा. रडतो रडते. काय खायचं काय खायचं. वडापाव. मिसळ पाव. काय खायचं. मिसळ पाव. अरे बापरे मला खातो का. मला खातो मला खातो का. हा वाढ मोठे घरचे माय भाकर माय. लोंढे बाई भाकर दे. गटपिटलं भाकर दे माय. देशमुख बाई भाकर वाढ माय. पाटोळे बाई भाकर वाढ. पाटोळे बाई रडते. हाड 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 हाड
सरकारी कुत्रे हे कुत्र्याचं पिलू आहे आता हे बांड कुत्र काय खरंच कुत्रे काय बाबा वाढ वाढ मोठ्या घरची बाबा भाकर वाढ बाय आईजा शकून सांगितला एका जनार्दनी आनंद झाला संती जे जे कार केला लग्न सोहळा जवळ आला वाडे माय ते सारी कार्यक्रमाला मोठ्या मनाची माणसं आहेत आपल्या या गावची आसपडवचे सगळे मोठ्या मनाची माणसं आहेत सगळ्यांना 100 चित्र नाही पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोणी करा बाबा ही साहेबाचा पोरगा आहे लय भारी आहे आमच्या मला काम आलाय पुण्याहून इथं आलाय आळंदीला जाते हे दर महिन्याला आळंदीची माऊली रूपात मला भेटले आज हे इतकं नोकरी करतोय तोंड काय हलतंय नाक काय मोडतंय मस्त करतोय काय नाद नाही करता पुण्याचा पाहुणा आहे सगळ्याकडून पैसे जमा करून आण जाय लग्न करायचे हे नवरदेव इथलेच का हे इथलेच आहे हे नवरदेव करायची मला नवरा नाही पटला कुणी जायचं नाही घरला मॅडम कुणी जाऊ नका शांत बसा लग्न लावून जा कुणी जाऊ नका चला म्हणूया श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम
काकून बक्षीस आलेले वैकुंठवासी वसंतराव, काय नाव हा ते कथाईन दिले त्यांच्या आई वडिला प्रित्यर्थ. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बांडे परिवार व खडके परिवार इथलं दिसतं जवळच. इकडे घर काय इकडे आहे समोर नाही गावामध्ये घर दिसते. बांडे परिवार व खडके परिवार. पोरग बुट्टे पोरगी जास्त उंच आहे. कसं सोयीपण जमलं, एकाच भाऊन सोयीपण जमलं. लोंढे सरनी खर्च केला लग्नाचा. पदरात घ्या म्हणले. पोरग बुट्टे मोठी पोरगी भेटायला कुठं. मग आता मोठी जरी असली इलाज नाही का, आता पोरगी भेटत नाही. मुलीचं स्वार्थच आहे म्हणून माझ्या बापाला निरोप आला. एकाच भाऊ कोण ते म्हणले आमच्या गावात एक पोरग आहे, त्याचं नाव बालासाहेब खडके, गिरी बालाजी. हे बालाजी देवस्थान आहे आपल्या गावचे. सारखं बघत आहे माझ्या तोंडाकडं. ते म्हणते एक एकच गटलो भाऊ मी. माझ्या सपनात बी नाही गोष्टी आहे. ही बायको मला भेटणं मला माहित नाही. आता लग्न लागायचे. बांडे परिवार व खडके परिवार. संजय तोडकर यांच्याकडून या कार्यक्रमाला 50 रुपये आलेत. लग्न करता नवरीकड धन्यवाद. लोंढे सरचा खर्च आहे. सर्व त्यांचा परिवार. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, नामदेव मामाची कृपा. महिला मंडळ सगळे आले का? नवरदेवाचा मामा राहिला. मामा नवरदेवाचा. नवरदेवाला मामा नाही का? या की एक जण तुम्ही या सर. सर या या या. हे बघा मामा नवरदेवाचा कसा मामा, भारी सड पातळ. हा ये ना जावा इथं. या जावाई तुमच्या अधिकाच्या महिन्यात बोलून करू. आमची तुमची संगच, काय चिंता नाही. हे मामा इथं नवरदेवची, नवरीचे मामा काय ना नामदेव पाटोळे नवरीचे मामा. एवढी मोठी पोरी गोष्ट मामा झोपडी घालता काय आहे. उठलं की जायचं कुठतरी, उठलं की जायचं कुठतरी, उठलं की जायचं कुठतरी. धारूरला जायचं, धारूरला जायचं. आणि पोरीचं लग्न केव्हा करायचं मामा. मुलगी आता ऐकत नाही. आपला सर्वांचा आशीर्वाद. लग्नाला सुरुवात. संता का तुळशीला पाणी घाला. संता आई तुळशीला पाणी घाला. आले का सगळ्या? लग्नाला सुरुवात करायची का? गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, पाटील, पोलीस पाटील, चेअरमन, वकील, डॉक्टर, क्लस्टर अधिकारी, सर्व गावकरी, आसरडो सर्वांचा आशीर्वाद आणि लग्नाला सुरुवात. सावधान शिवतने वरिष्ठम सर्व कल्याणमूर्ती वर्षकमलस्तं शोभितं मोदकेन अर्णकुसुमालयालंबोधरञ्च मम हृदय निवासं श्री गणेशाय नमामि. वधूर्य शुभं भवतु. सावधान शुभमंगल सावधान.
वाजत गाजत वाजत नाव घ्यायचंय ओकांचा पॉइंट आहे मावशी तुम्ही नाव आमचं कसं बसलंय जणू बाबळीच्या खोडावर बसलंय कसं पक्का बसलंय ताते येईल कारभारी नाव घ्यायचंय खाली उतरा मावशी तुम्ही नाव घेते छोटं मी घेते मोठं तुम्ही नाव घेता तुमचे मालक घरी माझं चित्तर लय खत्तर माझी गुळाची ढेप कधी बी एवढंच माणूस आहे कधी बी 15 वर्षापूर्वी आलते मी तुमच्याकडं वसंत भाऊ तेव्हा एवढंच होते मग आता बी एवढंच आहे हिवाळ्यात असंच पावसाळ्यात असंच उन्हाळ्यात असंच का म्हणा असं आहे जेवायला खात नाही नुसतं फिरत राहतं इकडे फिर तिकडे फिर इकडे फिर तिकडे फिर सगळं गाव तेच आहे पायाखाली गाव घालते बघा लोक टाळी वाजते तर कुठलाही कार्यक्रम असू द्या हे गैरहजर कधीच नाही माणूस सगळ्याच्या पुढं गावात पुढारी जर आला तर कोणी भेटणार नाही हे माणूस त्याला भेटणार सगळ्याच्या आधी हे माणूस तिथं हजर हा खरं खोटात बघा सर ऐका खरं म्हणलं तर लग्नाचा कार्यक्रम असू द्या सगळ्याच्या पुढं हळदीला माणूस हजर लग्न जावं लागेल पण हळदीला हजर इतका कामाचा माणूस आहे म्हणून मी पसंत केलाय म्हणून मला पास पडले सर म्हणले किती पैसे जाऊ द्या पण बायको करून दे हीच बायको करून दे यांना हा मी तुम्हाला आवडते ना जमलं तुम्हाला पहिली बायको आहे ना कुठं बसली इथं आली का इथं आली नाही घरीच आहे कुठं माझं वाटेल तुम्ही इथं जमलं त्याच्यामुळे लग्न केलंय एक तिथं एक इथं त्याच्यामुळे लग्न केलं बघा ना लोकांना एक बायको भेटत नाही या माणसाला 2 बायको भेटत पहिलीचं नाव काय पार्वती ती पार्वती आहे आणि मी तारामती पार्वती तारामती खरं खोटं आता मी तुमचं नाव घेते कारभारी मी तुमचं नाव घेणार कारभारी 2 बायका करू नये का करू नये एका पुरुषा 2 नारी आणि पाप वशी त्याच्या घरी ज्याला 2 बायका त्याच्या घरी पाप असतं खरे खोटं 2 बायका करू नये 2 बायकाची लय हवस गाड्याला 2 बायकाची लय हवस गाड्याला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाड्याला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाड्याला आर 2 बायकान फजिती ऐका तुम्हा सांगते गायका कशाला करतात 2 बायका
एक देती तातीने एक देती शिळी भाकर, एक देती तातीने एक देती शिळी, दोन्हीच्या मधात गट गट गिळी, एक हांती पैर एक हांती दांडी, दोन्हीच्या मधात मोडी ना मांडी. तुम्हा सांगत येऊ गायका, कशाला करतात दोन बायका, वासना बायको शेजारी रे, वासना बायको शेजारी, तिने केली भाल्या भाल्याची बेजारी, वासना झाली रावणाला. किती बायका होत्या त्याला, 80,000 बायका होत्या रावणाला, किती 80,000. पण वासना कोणावर गेली, सीतामाईवर. वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा काय झाले, इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, बरी नव्हे थट्टा, भाल्या भाल्याशी लावला बट्टा, अरे कामाची कोतवाले आणि नाडले बहुताशी, अरे हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी, जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी, जोहार मायबाप जोहार मी काया पुरीचा. हे जरी नाही कळलं दुसरं येईल. मुंगी आली सिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रंजन भरून गेले न पेले 12 हाती, आम्ही लटके न बोलो वर्तमान खोटे, पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. पॉइंट आहे. नाव घ्यायचं कारभारी, मी तुमचं नाव घेते. लग्न झालं मारक्या जीवाचं, लग्न हे जीवाशिवाचं झालं पाहिजे. हे लग्न मारक्या जीवाचं आहे. लग्न शिवाचं झालं म्हणजे जीवनाला मोक्ष भेटतो. देव आणि मी, अर्थात तू आणि मी नाही तुझा, जी देवासंग लग्न झालं पाहिजे माणसाचं, जीवनाचा उद्धार होतो. कारभारी आता मी तुमचं नाव घेणार आहे. मी तुम्हाला आवडते ना, मी काय दिसते तुला आरचीच, मी आरची म्हणणार तुम्ही कोण? परश्या. असला परश्या बुट्टा. आता कारभारी मी तुमचं नाव घेते, मला एकदा पिल्लू म्हणा. पिल्लो असं म्हणा. पिल्लो. माय असं नाही करा, लांबणीच म्हणा. पिल्लो पिल्लो. हे माझं डुग्ग, माझा 3 चाकी रिक्षा. डुग्ग माझं 3 चाकी रिक्षा. हे मला पिल्लू म्हणते, ते माझं रिक्षा आहे. मी त्यांचं नाव घेते. कारभारी नाव घेते. अटॅक्शन, सावधान. हात नीट खाली, नीट हात हात. शाळा जात ना कधी? जा लोंढे सर संग तिकडं. लोंढे सर यांना घेऊन जा आंब्याच बघायला उद्या. पहिल्यांदा अंगणवाडीत घाला. घोगऱ्या खास जाते ना, घोगऱ्या खास जाते ना. भगुण्याची भगुन घोगरी आणते मी. खायला कमी नाही माणूस, पुढं असते खायला. खायला दिलं पडत नाही माणूस. आंबे जोगायला आहेत ना तुमचे मॅडम पहिले. तिकडे एक मॅडम, इकडे एक मॅडम. म्हणून आता शाळा जायचं. अडक्शन, सावधान, विश्राम, सावधान.
विश्राम. वा, लग्न करायचे मालकाचं नाव घेते माझ्या मालकाचं. कारभारी नाव घेऊ. आता उद्या जायचं आपलं हनीमूनला. हनीमूनला जायचं ना. आपल्याकडे मोठी गाडी आहे. तुम्ही सीटवर नाही बसायचं, डिग्गीत बसायचं. डिग्गीत कामून तुम्हाला चक्कर येईन. चक्कर तुम्ही असं जोकर, तुम्हाला येईन चक्कर. काय नाका दांडी बाई. हनीमून कसा करायचा? पंढरपूर, आळंदी, पैठण, मग इकडे यायचं देवीला आपल्या गावातले. खरे खोटं असं हनीमून करायचा. खरे खोटं मग घेऊ ना. घ्या म्हणायचं. घे घे नाही घ्या. मी का तुमची एवढी का होय? हा, मी मोठी ना. मोठ्या माणसाला आवाजावर बोलायचं, आरुतुर बोलायचं नाही. हा, तुमच्या भागात नाही. तुमचा भाग बराच खतरनाक आहे. हा, तुमच्या गावात लय संस्कार येतो. आम्ही सरच्या घरी गेलतो मग किती मोठे संस्कार घरातले. भारी भारी पोरं बी मस्त, इतकं सेवेला तत्पर उभेच. आणि शब्द मोडीत नाही सरचं कधी. मग सगळे भाऊ सुद्धा आवाजावर बोलते तो. हा, ते बोलत असते ना, तुम्ही असतं बोलत. हे सरकारी दवाखान्यात नेऊन घालला पाहिजे. कंपाऊंडर म्हणून घेते नाव माझ्या मालकाचं. बाई मावशी नाव घेतल्याचा पदर घ्यावा आणि पदर चावून खावा. सौभाग्याचं कुंकू द्यावा आणि मालकाचं नाव घ्यावा. तुम्ही नाव घेता छोटं, मी घेते मोठं. तुम्ही नाव घेता तुमचे मालक घरी, पण माझं फाउंडेशन उभंच आहे. घेते माझ्या मालकाचं नाव. ऐका ना, शूटिंग चालू आहे. उद्या महाराष्ट्रभर जाणार आहे सगळी शूटिंग. कुठं लग्न झालंय पोराचं. पोरगी एवढी मोठी, पोरग एवढंसं. कोणी जमिलं सगळं येणार आहे लोंढे सरवर. आपलं काय घेणं. इकासराव लोंढे सर हे दोघं बघून घेते ना. पोरगी आहे इकासरावने आणलेली आणि पोरग लोंढे सरने आणलेली. दोघं जबाबदारी बघून घेते. काय वयाने मी भरपूर आहे, तुमचं वय कमी आहे. तुमचं 13 असेल का? 13 सारखं दिसतंय म्हणून 13 म्हणजे 50 13 म्हणलं. 50 13 मग 53 आणि भाऊ 55. जमलं ना. 2 वर्ष मी मोठी तुम्हाला थोरली पण आवडते ना. वाता ते इंचू घेते बाई नाव. आधी केली बारसी. पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला टरकुणीचा जोडा, मग पाहिला वाकरीचा वाडा. वाकरीच्या वाड्यावर नाचतो ज्ञानभराचा घोडा. ज्ञानभराच्या घोड्याला घुंगराची हलकी. मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तोरा. मग पाहिला गोपाळापुरा. झोपे गेले का? जागेच आहे तर सारखं पाहते. टुळू 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 माझ्या तोंडाकडे पाहते सारखं. तिरपट पाहते तिरपट. कामून पाहते मावशी? काम पाहते. ते म्हणते कोणाच्या बायकोला मिशा नाही. कोणाच्या बायकोला मिशा नाही. हिला मिशा कस काय? मिशा माय मावशी. मी बापावर गेले. हे बापावर गेले. तिकडे बघू दे. बाई 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 यांच्या मिशा कमी झाले आणि मला आले. सारखं बघते टुळू टुळू टुळू. मी तुम्हाला आवडते ना. काय ना. मग पाहिला गोपाळापुरा. गोपाळापुरा जराबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची येळ. आळंदी साधू संत खास. देव राहिले आसपास. संतांची करते सेवा. पत्ते गेली महादेवा. महादेव पाहिले बळी. मग आली जगन्नाथाची पाळी. जगन्नाथ शोभा आणि बालासाहेबाच्या माग साक्षात परमेश्वर उभा. थँक्यू. रामाच्या पाऱ्यात कोंबड कुकत. आणि बालासाहेबाला पाहून पिसळा कुत्र भोगत. हॅलो. हा मी गेलो. भांड्याच्या मुलीची आई बसती आईस पैस आणि भांड्याची मुलगी माझी दुधाची म्हैस. बापरे ताते इंसू. काय नाव बालासाहेब का? देवळीत घिसणी. देवळीत घिसणी. बालासाहेब गेले असताना असला डुकरान दिली दृष्टी. मी नाही ऐकणार तुम्हाला. हॅलो. माजलगावून पेरलं आसरडोपर्यंत बिलाईत. भांड्याची मुलगी माजलगावून आसरडोला आणली घुलावी. धन्यवाद. आता नवरी वाट लावायची. लेख गरीबाची असो श्रीमंताची असो. लेखी करता कोणी बी रडतं. लेख कशी आहे कसं संगोपन केलं लेखीचं. रत्न सारखी जतन केली. बाबांनो ज्याला मुलगी ती भाग्यवान. 4 मुलं असा 1 मुलगी असा.
2 मुलं असावं, 1 मुलगी असावं. जीवन कसं मुलीचं? जगात सारे लोक स्वतंत्र झाले, जगात 2 गोष्टी परतंत्र, एक गाय आणि एक मुलगी. गाय संपली की शेतकरी संपला, मुलगी संपली की जग संपलं. पण मुलापेक्षा मुलगी बरी आणि दोन्ही कुळाचा उद्धार करी. म्हणजे बेटी बचाव, बेटी बचाव, बेटी बचाव. मुलगी वाचली पाहिजे. काय जन्म मुलीचा, कसा मुलीचा जन्म आहे? लेकीचा गा जन्म बाई, जसा गाजराचा वापा, बोल्या तू रे माय बापा, जन्म देऊ काय नप्पा.